मुलुंडमध्ये उभारण्यात आलेले पालिकेचे अग्रवाल रुग्णालय उद्घाटन झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। मुलुंडच्या एमटी अग्रवाल पालिका रुग्णालयातील सुविधांवरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। कोट्यवधी रुपये खर्च करूनही रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी केलाय। कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। आणि याच मुद्द्यावरून आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक दिली। यावेळी रुग्णालयाचे डीन राजू सिंग राठोड यांच्या हातात कुलूप आणि साखळी देत 15 दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्यास रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय। 470 कोटी खर्चानंतर ही आज 9 महिना झालेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं। आत्तापर्यंत इथे बेसिक ICU नाही आहे। एमटी अग्रवाल हॉस्पिटल हे एक ग्लोरिफाईड क्लिनिक झालेलं आहे। काय इलाज होत नाही, डॉक्टरच्या नेमणूक केलेलं नाही आहे। म्हणून आज आम्ही काँग्रेसतर्फे इथे एक निवेदन द्यायला आलो आणि इथे जे डीन आहे यांना आम्ही एक कुलूप आणि चेन दिलेला आहे आणि त्याला 15 दिवसाचे अल्टिमेटम दिलं आहे की 15 दिवसात तुम्ही डॉक्टरचे नेमणूक करा, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन पण करू आणि जे कुलूप दिलेलं आहे हे मेन गेटला लावू। तुम्हाला माहिती आहे 17 तारखेला मुलुंड ईस्टमध्ये एक अपघात झाला, बिल्डिंगमध्ये आग लावलं आणि तिथे एक महिलाला घेऊन वीर सावरकर मुलुंड ईस्टला घेऊन गेलं। तिथे पण काही फॅसिलिटी नव्हतं म्हणून त्याला ऐरोलीमध्ये हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला लागले। मुलुंड असेल, भांडूप असेल, विक्रोलीचे जे गरीब लोक आहे यांच्यासाठी एक मोठा हॉस्पिटल इथे बांधलेला आहे, पण ICU नसल्यामुळे काही इथे इलाज होत नाही आणि लोकांना साइन हॉस्पिटलकडे जायला लागतात। इमारतीचं स्ट्रक्चर आहे, बेड्स आहेत, परंतु कुठल्याही फॅसिलिटी या ठिकाणी सगळं केलेलं आहे। तुम्ही बघा, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे, पण भारतीय जनता पार्टीचं जे ट्रिपल इंजिनचे सरकार आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंट पण त्याचं आहे, राज्यामध्ये सरकार त्याचं आहे, महानगरपालिका पण त्यांच्याकडे आहे। नालायक सरकार आहे, काही लक्ष देत नाही। त्याला एक माहीत आहे इलेक्शन कसा जिंकायचा। इलेक्शन जिंकलं म्हणून लोकांच्या समस्याचे निवारण झालं नाही। इलेक्शन नंतर तुमच्या जबाबदारी वाढतोय। लवकरात लवकर इथे 5 ते 10 जे डॉक्टर्स आहे त्याच्या नेमणूक करा आणि ICU सुरू करा असे मागणी आहे। पुढची भूमिका नेमकी काय? 15 दिवसात काँग्रेस आणि NCPचे पण इथे जिल्हाध्यक्ष आलेले आहे, अमित पाटीलजी। आमचे कार्यकर्ते इथे येणार आणि इथे कुलूप लावणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून घाईघाईत रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यामुळे आज उपनगरातील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप देखील राकेश शेट्टी यांनी केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रताप सहविद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।